महत्त्वाची बातमी समोर येते। ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। अजित पवारांच्या विरोधात खरतर मुरलीधर मोहोळ मैदानात होते। शेवटच्या क्षणी मुरलीधर मोहोळ आणि पवारांमध्ये हा समझोता झाला। काही पद मुरलीधर मोहोळ गटाकडे राहण्याची शक्यता आहे। अखेर ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी आता अजित पवार यांच्या नावावर हा शिक्कामोर्तब झाल्याची ही माहिती समोर आली। अजित पवार यांच्या विरोधात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे मैदानात उतरले होते। ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न केले जात होते आणि अखेर आता शेवटच्या क्षणी मुरलीधर मोहोळ यांनी एक पाऊल मागे घेत अजित पवार यांच्याकडे समझोता केला। 4 वर्षाच्या टर्म मध्ये अजित पवार 2 वर्ष तर नंतरची 2 वर्ष हे मोहोळ अध्यक्षपद सांभाळतील अशी माहिती आता समोर येते। तर ही माहिती मोहोळ गटाकडून सचिवपदी संजय शेट्टे यांची निवड आहे, तर वरिष्ठ उपाध्यक्ष आणि खजिनदार हेही पद मोहोळ गटाकडे राहण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठीने सर्वात आधी खरतर ही बातमी दिली होती। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात। आपले लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अमोल, खरतर ही महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। अजित पवार यांच्या नावावर खरतर शिक्कामोर्तब झालाय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी। खरतर लोकशाही मराठीने सर्वात आधी ही बातमी दिलेली होती, कारण मुळामध्ये हे जे निवडणुकीचं गणित आहे त्या गणितामध्ये मोहोळ यांचा विजय होईल अशी शक्यता फार धुसर होती आणि त्यामुळेच मुरलीधर मोहोळ यांनी कुठेतरी एक पाऊल मागे घेतलेला आहे। आणि कालही आपण पाहिलं की वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या सोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची सुद्धा बैठक झालेली होती। मुरलीधर मोहोळ यांनी माघार घ्यावी अशाच पद्धतीची बैठक यामध्ये करण्यात आलेली होती आणि देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणी मुरलीधर मोहोळांना ही सूचना केल्यानंतर आज सकाळी मुंबईमध्ये एक बैठक पार पडलेली आहे। या बैठकीला स्वतः अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ हे सुद्धा उपस्थित होते आणि त्यामुळे या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी 2026 ते 30 या संघटनेच्या अध्यक्षपदी अजित पवार हे पुन्हा असणार आहेत। याआधी 3 वेळा अजित पवार या संघटनेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे आणि आता चौथ्यांदा अजित पवार अध्यक्ष होतील। पण दुसरीकडे या दोन्ही गटाकडे जे वाटाघाटी झालेला आहे, ज्याच्यामध्ये वरिष्ठ उपाध्यक्षपद हे सुद्धा मुरलीधर मोहोळ यांच्याकडे येऊ शकतं, त्याचबरोबर सचिवपद आणि खजिनदार पद ही जी पदं आहेत महत्वाची ती सुद्धा मोहोळ गटाकडे येऊ शकतात। अशा पद्धतीच्या वाटाघाटी या सध्या या दोन्ही म्हणजे अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये सुरू असलेले पाहायला मिळतात। काही वेळातच याबाबतची अधिकृत घोषणा आहे ती होणार आहे। मुळामध्ये उद्या या ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक नियोजित होती, मात्र त्याआधीच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न आहेत ते करण्यात आलेले होते, सुरू होते आणि त्या दरम्यान आता आपण पाहतोय की मुरलीधर मोहोळ हे कुठेतरी आता मागे येत अजित पवार हेच या संघटनेच्या अध्यक्षपदी कायम राहतील। मुळामध्ये 4 वर्षाचं टर्म खरं तरी अध्यक्षपदासाठी असतं आणि त्यामुळे पहिले 2 वर्ष अजित पवार आणि त्यानंतरची 2 वर्ष हे मुरलीधर मोहोळ अध्यक्षपदी राहणार का, याचा समझोता नेमका काय झालेला आहे हे सुद्धा अगदी काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। निश्चित अमोल, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून अपडेट घ्यायची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।